नागपूरमधल्या तिसऱ्या पर्वामध्ये प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा यांच्यामधला संघर्ष पाहायला मिळतोय। कारण कंटेनमेंट झोन वगळता अन्य ठिकाणची दुकाने सुरू करायला सरकारने परवानगी दिली। 17 मे पर्यंत निर्बंध कायम राहतील असं आयुक्त तुकाराम मुंढे यांचं मत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर ठोकशाहीचा आरोप केलेला आहे। गेल्या 40 दिवसापर्यंत लॉकडाऊनला सहकार्य करणाऱ्या गोरगरिबांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी दटके यांनी तुकाराम मुंढे यांना केली। यहाँ 33% ऑफिसेस इवन आउटसाइड कंटेनमेंट जोन बंद ही रहेगी। जो रेस्ट्रिक्शंस 3 मई तक थी वही रेस्ट्रिक्शन 17 मई तक बढ़ाई गई है। इसमें सिर्फ एक चेंज है, वो ये है कि कंटेनमेंट जोन के बाहर, मतलब एडमिनिस्ट्रेटिव जोन जिसको बोलते हैं, उसके बाहर जो हमारे पास 5 है, उसके बाहर इन सिटू कंस्ट्रक्शन एनेक्सर 2 के साथ जो कंडीशंस लगाई गई उसके साथ ही बस उतना ही रेस्ट्रिक्शंस है। एसेंशियल सर्विसेज चालू रहेंगी। जो कंटेनमेंट झोन आहे तिथे एकदम कडक शिस्तीचं पालन करून, हवेत ड्रोन सोडून, कॅमेऱ्यांचा वापर करून, सीआरपीएफ एसआरपीएफ असेल पोलिसांची मदत घेऊन तिथली शिस्त कडक करून तिथनं कुठलाही नागरिक बाहेर पडू नये याची त्यांनी आमच्या सगळ्यांच्या मदतीने खबरदारी घ्यावी। आणि उरलेले जे नागपूर आहे तिथे काही मध्यमवर्गीय माणसाची जी स्थिती खराब होत चालली आहे, 40-42 दिवस लोक घरात आहेत, त्यांच्या उदरनिर्वाह करता किंवा त्यांच्या अर्थार्जनाकरता जे काही आपण मध्यम मार्ग निवडून करू शकतो